बाळूमामांचे दर्शन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मित्रांनो स्वागत आहे। तर मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्रावण संपण्यापूर्वी शिवमंदिरातून घरी कोणत्या वस्तू आणायच्या आहेत याबद्दलची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। चांग भलं बाळूमामांच्या नावानं चांग भलं। मित्रांनो, श्रावण महिन्यात शिवभक्तीच्या संदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या जातात। त्यापैकी मी या वस्तू सांगणार आहेत त्या सर्वांनी लक्षात ठेवा। ठीक आहे, तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं। श्रावण महिन्यात शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाचे मनोभावे दर्शन घ्यावे। शिवलिंगावर बेलपत्र, पाणी, दूध अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा। मंदिरातून पुजाऱ्यांनी दिलेला प्रसाद, बिलपत्र किंवा भस्म म्हणजेच आपण त्याला विभूती बोलतो, श्रद्धेने घरी आणून पूजास्थानी ठेवतात। मंदिरात मिळालेले पवित्र गंगाजल घरातील देवघरात ठेवून पूजेसाठी वापरतात। घरात नियमित शिवपूजा, दानधर्म, सत्य आचरण आणि कष्टाची कमाई यांना अधिक महत्त्व दिले जाते। मित्रांनो, धन, सुख आणि समृद्धी ही केवळ एखादी वस्तू घरी आणण्याचे नव्हे, तर श्रद्धा, सत्कर्म, प्रामाणिकपणा आणि ईश्वर भक्तीमुळे टिकून राहते, असा धार्मिक संदेश अनेक संतांनी दिलेला आहे। तर मित्रांनो, श्रावण महिन्यात संपण्यापूर्वी एकदा तरी शिवमंदिरात जाऊन मनापासून शिवमंदिराची आपल्या शिवशंभूची प्रार्थना करावी। मंदिरातून मिळालेली विभूती कपाळावर लावून उरलेली देवघरात आपल्याला ती आणायची आहे, ती शुभ मानली जाते। बिलपत्र घरी आणण्यास ते पूजेत वापरावे। वाळल्यानंतर वाहत्या पाण्यात किंवा झाडाच्या मुळाशी विसर्जित आपल्याला ते बेलपत्राचे पान आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहे। मंदिरातील प्रसाद संपूर्ण कुटुंबाने भक्तिभावाने ग्रहण करावा। प्रसादाचा अपमान आपल्याला कधीच करायचा नाही। श्रावणात दर सोमवारी ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे। कोणत्या नावाचा? तर ओम नमः शिवाय। ठीक आहे, तर मित्रांनो, भक्तांनो, शक्य असल्यास गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान किंवा इतर कोणत्याही वस्तूंची मदत करायची आहे। दानाला शिवसेवेचे रूप मानले जाते। घरात वाद, अपशब्द आणि असत्य बोलणे आपल्याला टाळायचे आहे। शांत वातावरणाला लक्ष्मीचा वास मानला जातो। कमाईतील काही भाग सत्कार्यासाठी खर्च केल्यास धनात बरकत राहते, अशी धार्मिक श्रद्धा या ठिकाणी सांगितली जाते। बाळूमामा सांगतात की मित्रांनो, श्रावण संपताना भगवान शिवाचे आभार मानून पुढील वर्षही भक्तिभावाने व्रत करण्यास मित्रांनो संकल्पना आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचा करायचा आहे। खऱ्या अर्थाने समृद्धी मिळवण्यासाठी श्रद्धा, प्रामाणिक कष्ट, संयम आणि सत्कर्म यांनाच सर्वाधिक महत्त्व दिलेले आहे। ठीक आहे, तर मित्रांनो, या गोष्टीची आपण सर्वांनी माहिती घेणे, या गोष्टीची संपूर्ण आपल्याला माहिती घेणे खूप महत्त्वाचे असते। ठीक आहे, तसेच श्रावण महिन्यात शिवमंदिरात जाऊन अहंकार, लोभ आणि मत्सर यांचा त्याग करण्याचा आपल्याला संकल्प करायचा आहे। मंदिरातून आणलेली विभूती किंवा प्रसाद विक्रीसाठी किंवा दिखाव्यासाठी वापरू नये, तो केवळ श्रद्धेचा विषय मानावा। देवघराची रोज स्वच्छता करून सकाळ संध्याकाळ दिवा लावल्याने घरात सकारात्मक वातावरण राहते, अशी श्रद्धा आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर मित्रांनो, भक्तांनो, कमाई नेहमी प्रामाणिक मार्गानेच करावी। अन्यायाने मिळालेले धन टिकत नाही, असा अनेक संतांचा संदेश आहे। आई, वडील, गुरु आणि ज्येष्ठांचा आदर केल्याने जीवनाला सद्बुद्धी आणि आशीर्वाद मिळतात, असे मानले जाते। श्रावणात शक्य असल्यास रुद्राभिषेक, शिवमहिमा स्तोत्र किंवा ओम नमः शिवाय जप नियमित आपल्याला करायचा आहे। बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, ओम नमः शिवाय। गरजू व्यक्ती, गायी, पक्षी किंवा इतर जीवांना अन्न, पाणी देणे
हे पुण्यचे काम आपल्याला इथे ठिकाणी मांडले जाते. धनाबरोबर समाधान, आरोग्य, चांगले संस्कार हीच खरी संपत्ती आहे, हा संतांचा मुख्य संदेश मानला जातो. देवाकडे फक्त पैसा नको, तर सद्बुद्धी, निरोगी आयुष्य आणि सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करावी. ओम नमः शिवाय. श्रद्धा आणि कष्ट यांची जोडी असेल तर जीवन अधिक समृद्ध होते, अशी धार्मिक शिकवण अनेक संत परंपरांमध्ये या ठिकाणी आढळते. ठीक आहे. तर मित्रांनो, भक्तांनो, या सर्वांचे आपल्याला माहिती असणे खूप गरजेचे आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवभक्ती आणि घरातील सुख समृद्धी याबद्दल लोकपरंपरेत सांगितल्या जाणाऱ्या काही नवीन श्रद्धापूर्ण गोष्टी पुढे मी तुम्हाला सांगत आहे. या गोष्टी धार्मिक समजुतीवर आधारित आहेत. त्यांचा हमखास फल देणारा नियम समजून आपण घेऊया. मित्रांनो, श्रावण संपण्यापूर्वी शिवमंदिरात जाऊन शांतपणे बसून 5 मिनिटे ओम नमः शिवाय जप केल्यास मन स्थिर होते आणि चांगले निर्णय घेण्याची आपल्याला शक्ती मानली जाते. लक्षात ठेवा. श्रावणच्या शेवटच्या सोमवारामध्ये घरात साधा दिवा लावून संपूर्ण कुटुंबाचे हर हर महादेव म्हणावे. यामुळे घरात एकोपा आणि सकारात्मकता पुढे असे मानले जाते. मंदिरातून आणलेली विभूती तिजोरीत न ठेवता देवघरात ठेवून रोज थोडी कपाळावर लावावी. तिचा अर्थ संरक्षण आणि स्मरण असा घेतला जातो. दर सोमवारी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न, फळ किंवा पाण्याची बाटली घ्यावी. दानामुळे मनातील कंजूसीपणा कमी होतो आणि पुण्य वाढते, अशी श्रद्धा या ठिकाणी आहे. घरात आलेल्या अन्नाचा अपमान करू नये. अन्न हे पूर्ण ब्रह्म मानून कृतज्ञतेने भोजन आपल्याला करायचं आहे. यालाच खऱ्या अर्थाने बरकतीची सुरुवात मानली जाते. संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावरती छोटा दिवा लावून शिवनावाचा जप केल्याने घरात शांतता आणि मंगल भावना टिकून राहते. अनेक भक्त या ठिकाणी मानतात, सांगतात. महत्त्वाचे म्हणजे संत परंपरेत वारंवार सांगितले जाते की फक्त एखादी वस्तू घरी आणल्याने कायमची संपत्ती मिळते. असे अनेक श्रद्धा, प्रामाणिक कष्ट, चांगले आचरण आणि दानधर्म यामुळेच खऱ्या अर्थाने घरात सुख समृद्धी नांदते असे मानले जाते. बोला बाळूमामांच्या नावानं चांग बरं. मित्रांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश, बाळूमामांचे विचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. तसेच तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी आभार मानतो. ठीक आहे. तर चांग भलं. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.